नमस्कार. मी अरविंद आठले. सध्या अन्नपूर्णेच्या महत्त्वावर आपण बोलतो आहोत. तुम्हाला वाटेल इकडे गाणगापूर सांगतात आणि इकडे हे विचारमंथन काय चालू आहे. कारण गाणगापूरच्या मुक्कामात मला जे काही सुचलं हळूहळू हळूहळू एकाच वेळी सगळं ज्ञान कधी प्राप्त होत नाही. त्यासाठी वेळ लागतो आणि त्या विचारांचं चर्वण करावं लागतात. आणि हे चर्वण केल्यानंतर अनेक विविध प्रकारचे विषय विविध प्रकारचे विचार हळूहळू सुचायला लागतात आणि आपण नक्की आपल्याला काय करायचं हे हळूहळू समजायला लागतात. त्याला काही दिवस महिने वर्षही लागू शकतात. खरं म्हणजे गाणगापूरचा मुक्काम संपून मला 25 वर्ष आता होत आले. पण हळूहळू एक एक तिथले जे जुने अनुभव आहेत ते सगळे चर्वण केल्यानंतर अध्यात्म म्हणजे नक्की काय काय आहे आणि काय नाही हा दोन्ही भागाचा विचार माझ्या डोक्यात हळूहळू जे सगळे आले ते गेल्या 9 भागामध्ये मी तुमच्यासमोर मांडलेले आहेत. मनुष्याला जेवढ्या अडचणी येतील, जेवढ्या चुका त्याच्या हातून होतील तेवढा तो अधिक शिकतो. चुका होणं मुळीच वाईट नाही, परंतु त्या चुका रिपिटेटिव्ह पुन्हा होऊ नयेत याची आपण काळजी घेतली पाहिजे. चुकातून आपण शिकलं पाहिजे. तर त्याप्रमाणे गाणगापूरच्या या मुक्कामात मला जे जे काही हळूहळू सगळं सुचलं, आतून जे आलं माझ्या, खरं म्हणजे ह्या कुठल्याही भाषणामध्ये मी कुठेही काहीही खाली काही मुद्दे घेतलेले नाही आहेत, इतर काही केलेले नाही आहे. मी डायरेक्ट बोलतो आहे. आज हा विषय या प्रकारे मांडायचा असं कुठेही माझ्या आधी डोक्यात नाही. मी बसलो आहे आणि मी माझं व्याख्यान सुरू केलं आहे. पूर्वीचे बहुतेक सगळे व्याख्यानं अशाच प्रकारचे झालेले आहेत की वेळेवर कुठलंही स्क्रिप्ट माझ्याकडे नाही आणि स्क्रिप्ट नसताना मी हे सगळं बोलतो आहे. आणि त्यातून जे सुचतं ते अप्रतिम असतं असं मला वाटतं की ते चर्वण केलेलं आहे. अनेक वर्ष त्या विषयावर आतून विचार झालेला आहे. सद्गुरूंनी कुठेतरी डोक्यावर हात ठेवलेला आहे आणि ह्या हात ठेवल्याने माझ्या मनामध्ये, माझ्या डोक्यामध्ये, माझ्या विचारांमध्ये जो हळूहळू फरक पडत गेला. पूर्वी मी अतिशय तापट होतो, हल्ली आहे, पण हा तापटपणा पटकन संपतो. तापटपणा वाईट नाही, माणसाला एकदम उत्स्फूर्त भावना असतात. तापटपणा हे काही, परंतु ते लगेच शांत होणं आणि त्याच्यावर आपण विचार करण्याची शक्ती उत्पन्न होणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे अनेक विचार करत करत वेगवेगळे विषय समजावून घेत घेत आपण शेवटी अन्नावर आलो, अन्नपूर्णेवर आलो. अन्नावर म्हणण्यापेक्षा प्रकृती आणि पुरुष हे 2 सांगितलं मी तुम्हाला. शंकर आणि पार्वती. ही पार्वती आपल्या घरी येत आहे आणि आपण त्यातले शंकर आहो ही भावना लक्षात घ्या. घरात जर तुमची उपासना चांगली व्हायची असेल तर घरच्या पार्वतीची मर्जी असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय उपासना होऊ शकत नाही. तुमचं पोट व्यवस्थित पाहिजे, तुम्ही संसारात समाधानी पाहिजे, तुम्ही सगळ्या तुमचे जे काही विचार आहे, विकार आहेत, या सगळ्यांचं समाधान असणं ही फार मोठी उपलब्धी या आध्यात्मिक प्रक्रियेसाठी आहे. मी कोण हे समजायचं असेल तर मी कोण नाही हेही समजणं तितकंच आवश्यक आहे. तर आपोआप तुम्ही मी कोण कधी येता. नीती असं वर्णन हे नाही, ते नाही, ते नाही, ते नाही असं करता करता आपण शेवटी एका विशिष्ट ह्याच्यात जातो की काहीच नाही म्हणजे काय या भूमिकेत तुम्ही येता. आणि ही भूमिका अध्यात्मासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून अन्नाची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे जितकी तुमची ध्यानधारणा आहे. गुरुचरित्रात म्हटलं आहे की आपली स्वस्थ्री कधी दुश्चित ठेवू नका. किती लोक पाळतात होय. स्त्रीला आपण दुय्यम स्थान आपल्या समाजाने दिलेलं आहे. ही वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे आणि त्यामध्ये बदल करणं आवश्यक आहे. माझ्या हातूनही या सगळ्या प्रकारच्या चुका झाल्या. मी एकदम काही तुम्हाला ज्ञान सांगण्यायोग्य झालेलं नाही. माझ्या हातून यातल्या बऱ्याचशा चुका झालेल्या आहेत आणि या चुकातून मी शिकतो आहे. एवढं माझं नशीब चांगलं आहे की तिला समजावून तुम्ही उपासना म्हणजे नक्की काय करता. सुरुवातीला असं व्हायचं माझं की तुझंच विश्व वेगळं, माझं विश्व वेगळं. माझं विश्व आध्यात्मिक, पण तिचंही तितकंच आध्यात्मिक आणि तिच्या त्या आध्यात्मिक विश्वाशिवाय माझं विश्व पुढे जाऊ शकत नाही हे याचं समजूत यायला मला समजायला अनेक वर्ष जावी लागली. त्यामुळे ह्या चुका आपण जेव्हा करतो तेव्हा त्या चुकातून आपण शिकतो आणि हे शिकलं तर तुम्ही पुढे जाता. अन्न अजिबात वाईट नाही.
अन्नाला पूर्णब्रह्म म्हणतो आपण, आणि त्याच वेळी अन्नाचा आणि अध्यात्माचा काय संबंध असंही उलट बोलतो. एखादं पहा, आता मी काही हे जे तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या विषयांवरची कुकिंगचे प्रयोग मी करतो, स्वयंपाकातले वेगवेगळे प्रयोग करतो, वेगवेगळ्या नवीन नवीन काही पाककृती करतो, लोकं नाकं मुरडतात. आता साधं टोमॅटो ऑमलेट म्हटल्यानंतर जे व्हेजिटेरियन, प्युअर व्हेजिटेरियन, त्यांच्या डोक्यात आमलेट हा शब्द असा काही बसलेला आहे की आमलेट म्हणजे काहीतरी भयंकर आहे. आणि तो शब्द आहे. रामकृष्ण परमहंस म्हणत असत की शिव्यासुद्धा शब्द आहेत, त्यांनाही मान द्या. एखाद्या शब्दामुळे त्याचा अर्थ आणि त्यातल्या आतले कंटेंट बदलत नाहीत. आता इथे आल्यानंतर मी बर्गर खाल्ला किंवा मी हे खाल्लं, ह्याच्यात काय बिघडलं? मी ज्या ठिकाणी आहो त्या ठिकाणी मी मला ॲडजस्ट करणं आवश्यक आहे. त्यासाठी मी म्हणेन नाही मला हे चालत नाही, मला ते चालत नाही, हा हट्टीपणा तुम्ही कराल तर तुम्ही राहाल का आध्यात्मिक? अनाग्रह हे वैराग्य आहे, असे आमचे बुवासाहेब गोडबोले म्हणत असत, जे त्या आळंदीच्या गादीवर होते. महाराजां इतकाच त्यांचा श्रेष्ठ अधिकार असणारे सत्पुरुष होते. ते हे म्हणत असत की अनाधिकार, अनाग्रह म्हणजे वैराग्य. कुठलाही पर्याचा हेच बरोबर, तेच बरोबर, हे अमुक म्हणजे असंच पाहिजे, ते तसंच पाहिजे. कशाला? सृष्टी चालत आली त्यावेळेपासून तुमचे हे कांदे बटाटे आमटी हे चालू आहे का हो? त्यावेळी खाद्यपदार्थ वेगळे असतील, आज खाद्यपदार्थ वेगळे आहेत. त्यावेळेचे त्या दृष्टीने बरोबर होते, आजच्या दृष्टीने आजचे बरोबर आहे. मला आता समजा चायनीज आवडत असेल, इटालियन आवडत असेल, लगेच बाटलं का हो मी? तेही शेवटी परमेश्वरानेच उत्पन्न केलेले अन्नपदार्थ आहेत. आणि हे जर त्यांनी उत्पन्न केले तर तो काही वाईट उत्पन्न करेल असा आरोप तुम्ही त्या परमेश्वरावर करू शकता का हो? असा आरोप तुम्ही करू शकत नाही. असा आरोप करणं अत्यंत चुकीचं आहे. परमेश्वराला तुम्ही चूक ठरवता त्या ठिकाणी, हे लक्षात घ्या. तर असं कधी करू नका. कुठलंही अन्न वाईट नसतं. अन्न हा परमेश्वर आहे. तो मग तो इंडियन असो, इटालियन असो, मेक्सिकन असो, रशियन असो, अन्न हे अन्न आहे आणि ते परमेश्वर आहे. ते पूर्ण ब्रह्म आहे. पूर्ण ब्रह्माचा साक्षात्कार या अन्नातून होऊ शकतो. समाधान ज्या ठिकाणी मिळेल ते अन्न खावं. त्यात मग चांगल्या भावना उत्पन्न करणं, वाईट भावना उत्पन्न होणं, या अन्नातून वासना उत्पन्न होणं, हा जो सगळा भाग आहे हा तुम्ही सोडा ना हो तुमच्या परमेश्वरावर, तुमच्या गुरुवर. तुम्ही गुरुवर हे सोडू नाही शकत का? अमुक एक गोष्ट खाल्ली आणि अमुक होता, पण परमेश्वरात त्या गुरुचा तो अधिकार आहे. ती गोष्ट खाल्ली तरी दुसरी उत्पन्न करण्याची ताकद आहे त्याची. या गोष्टीवर का तुम्ही विश्वास ठेवत नाही? विश्वास ठेवा. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतो. ब्रह्माचा साक्षात्कार त्या अन्नातून होऊ शकतो, इतका त्या अन्नाचा अधिकार आहे. अन्न नसेल तर कुठलाही प्राणी मात्र जिवंत राहू शकत नाही. अगदी पवाहारी बाबा झाले तरी त्यांना हवा का होईना अन्न म्हणून लागत होती. सूर्यकिरणापासून ही ऊर्जा मिळवणारी काही मंडळी माझ्या वाचनामध्ये आहेत. तर हा जो भाग आहे, हा जोपर्यंत आपल्याला अन्नाचं महत्त्व समजत नाही, ते अन्न तुम्हाला खिलवणारी जी आहे स्त्री घरची, तिचं महत्त्व समजत नाही. मग ती बहीण असेल, आई असेल, बायको असेल, कोणी असेल, तिला तिचा मान, तिचं जे महत्त्व आहे, तिच्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही. हा जो भाग आहे हा तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. आणि हा भाग जेव्हा जेव्हा तुम्ही लक्षात घ्याल त्या क्षणी त्या अन्नाचं महत्त्व तुम्हाला समजेल, त्या व्यक्तीच्या वृत्तीचं महत्त्व तुम्हाला समजेल. तिला दुखावलं तर तुम्हाला तिने केलेल्या अन्नामध्ये दुखावणाऱ्या भावना उत्पन्न होतील. हे कसं आपल्या लक्षात येत नाही? तिला मान दिला पाहिजे. मी अशी उदाहरणं पाहिली की स्त्रीला दुय्यम स्थान म्हणजे अतिशय दुय्यम स्थान दिलं जातं. आपल्या ज्या कल्पना आहे, सून आल्यानंतर सासू रिकामी बसली पाहिजे, ती आराम करेल, सून काम करेल, हे जुने विचार झाले. आणि त्यावेळी ते खरे म्हणजे योग्य नव्हते. त्या सुनेला त्या सासूविषयी, आईविषयी, आईसारखं जर प्रेम वाटायचं असेल तर त्या सासूने आईसारखं वागायला नको का? त्या सुनेने मुलीसारखं वागायला नको का? हे असेल तर ते प्रेम उत्पन्न होईल. प्रेम उत्पन्न होईल तर सहचार्य उत्पन्न होईल. आणि सहचार्य जर एकमेकांचं अतिशय चांगलं उत्पन्न झालं तर आनंद निर्मिती होईल. कुठलीही चार लोक बसल्यानंतर आनंद केव्हा उत्पन्न होतो? जेव्हा एकमेकांच्या भावना समजून, एकमेकांच्या भावनाशी न खेळता, एकमेकांच्या भावनांचा अपमान न करता जेव्हा आपण बोलतो तेव्हा आनंद उत्पन्न होतो. एखाद्या अन्नात आनंद केव्हा उत्पन्न होतो? की ते परमेश्वरासाठी मी करते ही भावना जर त्या स्त्रीची असेल आतून,
मी अन्नपूर्णेची रोज उपासना करतो, प्रार्थना म्हणतो, पण माझ्या मनात अन्नपूर्णा नाही आहे. माझ्या मनात मी किती चांगलं करते हा भाव आहे, अहंभाव, अहंकार आहे की माझ्या हातचं कधी चुकत नाही. आमचे एक असे कुक होते, आजच्या भाषेमध्ये त्याला काय म्हणायचं मला माहिती नाही, परंतु त्यांना वाटायचं की पुरणपोळी काय ती अमुककडूनच शिकली पाहिजे, अमुक काय ते अमुक लाडू काय ते अमुककडूनच शिकले पाहिजे. असं काही आवश्यक नाही आहे. मी तुम्हाला सांगतो की जवळपास 250 मी वेगवेगळे स्वयंपाकाचे प्रयोग मी माझ्या चॅनलवर दिलेले आहेत. यातले 80% मी कधीही पूर्वी केलेले नव्हते, पहिल्यांदा केले आहेत आणि तरीही ते छान झाले आहेत. कारण माझ्या मनात भावना, समोर हा जो काही परमेश्वर बसलेला आहे लोकांच्या रूपाने, त्याची सेवा करणं ही भावना माझ्या मनामध्ये होती. आणि ही भावना असल्यामुळे मी त्यांना अर्पण केलेलं, त्यांना तो पदार्थ अर्पण करायचा आहे, त्यांना त्या पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आहे, ही भावना माझ्यामुळे असल्यामुळे माझ्या मनात हा पदार्थ चांगला झाला. हा जर चांगला व्हायचा असेल तर तुमच्या मनाची भूमिका तितकी आवश्यक आहे. ती भूमिका जेव्हा चांगली असते तेव्हा तुमच्या हातून चांगलं होईल. प्रेम पाहिजे तुमच्यामध्ये, माया पाहिजे, समजतं. म्हणून मला माझ्या गुरूंचा अतिशय सारसा अभिमान आहे. त्यांनी जे मला वाक्य, मी वारंवार हे वाक्य तुम्हाला सांगतो, मी तुझ्यात आहे तसा इतरांच्यात आहे आणि इतरांच्यात मला पाहायला शिक. मग कोण कनिष्ठ राहायला, कोण वरिष्ठ राहायला, काही राहिलं नाही. सगळ्यांमध्ये तो ओतप्रोत भरलेला आहे. माझा गुरु ओतप्रोत सर्वांमध्ये भरलेला आहे आणि त्याच्यामध्ये जर गुरु आहे तर त्याचा कुठल्याही प्रकारे अपमान मी करू शकेन का? तो अपमान त्याचा होणार नाही, तो माझ्या गुरुचा होईल. माझ्या गुरुनी केलेला मला उपदेशाचा तो अपमान होईल. ही भावना ज्या क्षणी माझ्या मनात आली त्या क्षणी उच्च-नीच, स्त्री पुरुष, हा नोकर, तो मालक, तो जनरल मॅनेजर आणि तो राष्ट्रपती, ही कुठलीही भावना माझ्यात राहिली नाही. समोरचा माणूस माणूस आहे. माणसाने माणसासारखं राहावं, जनावरासारखं वागू नये एकमेकांशी, एवढं मला समजतं. आणि त्यामुळे समोरच्या माणसांमध्ये जर माझे गुरु अभिप्रेत मला करायचे असतील तर मी त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे हे मला वेगळ्याने सांगण्याची आवश्यकताच नाही. मी आपोआप नम्र वागेन. माझ्या गुरूंशी कसा वागेन मी? तुमच्या गुरूंशी कसे वागाल तुम्ही? उद्धटपणा कराल का कुठे? त्यांच्याशी आर्ग्युमेंट कराल का कुठे? त्यांचं मत अमुक एक मत आहे ते चुकीचं आहे असं म्हणाल का तुम्ही? नाही. मी जे असे अनेक गुरु बघितलेले आहेत की जे तुमची चूक दाखवायची तर डायरेक्ट हे तू चुकला असं कधीही सांगत नाही. ते एखादी गोष्ट सांगतात. इसापनीतीतल्या जशा गोष्टी आहेत की इनडायरेक्टली त्या प्राण्यांना बोलायला लावतात आणि त्यांच्या तोंडून एखादा अतिशय महत्त्वाचा असं वर्तन, महत्त्वाचा असा उपदेश, महत्त्वाचा असा व्यावहारिक उपदेश तुम्हाला दिला जातो. अशा त्या इसापनीतीच्या कथा आहेत. तशा आपल्या पुराणातल्या कथा आहेत. पुराणातल्या कथा सगळ्या प्रत्येक सत्यच घडलं असं समजण्याची काय आवश्यकता नाही. परंतु या कथाद्वारे कसं वागावं, कसं वागू नये याचं उदाहरण तुमच्यापुढे प्रस्तुत केलं जातं. तर हा भाग ज्यावेळी तुम्हाला समजेल की सगळीकडे तोच पसरलेला, ही मनाची भूमिका आली पाहिजे. प्रत्यक्ष अनुभव यायचा असेल तेव्हा येईल ती गोष्ट वेगळी आहे. परंतु प्रत्येक वेळी हा समज डोळ्यासमोर पाहिजे की तो प्रत्येकात भरलेला आहे. मग ती स्त्री असो, पुरुष असो, तुमची मुलगी असो, तुमची आई असो, आणखीन कोणी असो, ह्या प्रत्येकात तो भरलेला आहे. ही ज्या क्षणी मनात तुमच्या भावना येईल त्या क्षणी त्याच्याविषयीच्या आदराने तुम्ही उचंबळून जाल आणि समोरच्या व्यक्तीला तो आदर तुम्ही प्रदान कराल. हा आदर प्रदान करणं, त्याचा मोठेपणा दाखवणं, त्याच्यातले दुर्गुण कधीही न पाहणं, कारण ते दुर्गुण पाहायला गेलं की ते दुर्गुण तुमच्यात उत्पन्न होतात, हा भाग तुम्ही विसरू नका. तुमच्यात दुर्गुण उत्पन्न व्हावे असं वाटतं का तुम्हाला? असं जर वाटत नसेल तर समस्त प्रजाजन, प्राणीजन सगळ्यांचा आदर करायला शिका. कोणाचेही कसलेही दोष काढायला जाऊ बघा. मला येशू ख्रिस्ताची गोष्ट मी वारंवार ही सांगतो काही वेळा की एक कुमारी माता असते आणि सगळे लोक ती पापी म्हणून तिला दगड मारायला जातात. येशू ख्रिस्त समोर येतो, तो म्हणतो की हे काय, ज्याच्या मनात अजिबात कसलेही, ज्यांनी आजपर्यंत कसलेही पाप केले नाही, ज्याच्या मनात कधीही पापी विचार आलेला नाही, अशा माणसांनी हिला दगड मारा. कोणीही दगड मारण्याची हिंमत नाही केली, कारण प्रत्येक जणाला माहिती आहे की मी किती वाईट विचार करत असतो. माझ्या मनात कसले कसले विचार येतात हे मला माहिती असतं आणि हे प्रामाणिकपणे कबूल करण्याची ज्याची ताकद आहे, आपले दोष, तो माणूस मोठा होऊ शकतो. माझ्यात काही दोष नाहीत,
मी सर्वगुण संपन्न आहे असं ज्याला वाटतं त्याच्यात हजारो दोष भरलेले असतात. कारण सगळ्यात मोठा दोष त्याच्यात अहंकार भरलेला असतो. आणि हा अहंकाराला जोपर्यंत तुम्ही नष्ट करत नाही, या महान दोषाला जोपर्यंत तुम्ही नष्ट करत नाही, तोपर्यंत तुम्ही आध्यात्मिक होऊ शकते. अध्यात्म म्हणजे मी कोणचा विचार करणार आहोत आपण, मी कोण याचं उत्तर मला आज जाऊन शोधायचं आहे. प्यारे उलट कमळो मी पलट देखले मौजा, घट घट मे नाथ विराजा. तो परमेश्वर माझ्या प्रत्येक अंशात, माझ्या प्रत्येक अणुरेणूत तो भरलेला आहे. ही भावना ज्या क्षणी येईल त्या क्षणी मी परमेश्वर व्हायला सुरुवात करीन. अहम ब्रह्मास्मी, अरे मीच आहे तो परमेश्वर, ही ज्या क्षणी तुम्हाला अनुभूती आतून येईल त्या क्षणी सगळ्यांविषयी प्रेम वाटेल की नाही तुम्हाला, सगळ्यांविषयी कणव वाटेल की नाही तुम्हाला, सगळ्यांविषयी माया वाटेल की नाही तुम्हाला. परमेश्वर आपल्याला आपले भोगायला लावतो म्हणून तो अतिशय क्रूर आणि वाईट आहे असं समजलं. तुमच्या कर्मात तुम्ही हागून ठेवलं आहे तर ते काढण्याचं काम तुमचं आहे, तो त्याचं नाही आहे. ती घाण तुम्हालाच काढायची आणि ती घाण तुम्ही कर्माद्वारे आणि या फेडत असता. वेगवेगळे जे तुमच्या वाट्याला जे काही सगळं दुःख येतात ते ती घाण असते. ती घाण तो काढत असतो. जखम दाबली की आतून पू बाहेर येतो, घाण बाहेर येते. शरीर स्वच्छ करायचं म्हणजे आतून विष्ठा निघावी लागते, आतलं मलमूत्र निघावं लागतं, तेव्हा ते शरीर कुठेतरी थोडंसं तरी आत शिल्लक असतं. तसे आपल्यातले अनेक दोष निघाले तरी आत पुन्हा शिल्लक आहेत. ही भावना पाहिजे तुमची की मी आता झालो सगळा, मला झालं परमेश्वराचं दर्शन, झाली माझी कुंडलिनी जागृती. असं होत नाही. आणि हे असं वाटत असेल तर तो अहंकार आहे तुमचा. असा अहंकार कधीही करू नका. असं होत नाही, असं होऊ नये. ज्याला सत्य शोधायचं आहे त्याच्या बाबतीत असं होणार नाही. निरनिळ्या अनेक संतांची चरित्र मी तुमच्यासमोर आणलेली आहेत. त्यातमध्ये निसर्गदत्त महाराज आहेत आणि असे अनेक माणसं आहेत की ज्यांनी निर्गुण निराकार हे तत्त्वज्ञान मांडलेलं आहे. शेवटी आज ना उद्या तुम्हाला तिथे जायचं आहे. तुम्ही सगुण जरी करत असलात, मूर्तीपूजा जरी करत असलात तरी आज ना उद्या ते सगळं सोडून त्याच्याही वर तुम्हाला जाणं आहे. सर्व संत हे सांगतात की परमेश्वराचं वर्णन करणं कठीण आहे, त्याच्या गुणांचं वर्णन करणं कठीण आहे. कारण त्या गुणांचं वर्णन करता करता माझी वाणी संपून जाते, तिला शब्द उरत नाहीत हे सगळं करण्यासाठी. आणि हे शब्द न उरणं म्हणजे त्याचा कुठेतरी एखादा अंश तुम्हाला समजणं आहे, त्याचा अंश तुम्ही होणं आहे. असे तुम्ही व्हा. यासाठी समाजात वागताना कोणाशी भांडू नका, कोणाचे दोष काढू नका, कोणाची उणीधुणी काढू नका, कोणाला शिव्या देऊ नका. स्त्रीचा आदर करा. स्त्रीचा आदर, स्त्री ही त्या समाज घटकातली अर्धा घटक आहे. ती प्रकृती आणि पुरुष म्हणलं तर त्या पुरुषाबरोबर प्रकृतीलाही तितकंच महत्त्व आहे, हे विसरून उपयोग नाही. ते आचरणात आणणं कठीण आहे. माझ्याही हातून अजून याही क्षणी अनेक चुका होतात, कुठेतरी थोडंसं कमी रेखलं जातं. ते सुधारण्याचा मी प्रयत्न नक्कीच करेन. कारण मला माहिती आहे हे सुधारल्याशिवाय मी पुढे जाणार नाही. माझ्या गुरुला मी जर प्रिय व्हावा असं मला वाटत असेल तर हे माझ्यातली सगळी घाण निघालीच पाहिजे. ही घाण ज्या क्षणी जाईल, ही स्वच्छता आतपासून जेव्हा सुरू होईल, सर्व यच्छ यावत प्राणीमात्राविषयी माझ्या मनात जेव्हा अत्यंत आदर उत्पन्न होईल, दुसऱ्याचा अपमान माझ्याकडून होणं ज्या क्षणी बंद होईल, दुसऱ्यावर टीका करणं ज्या क्षणी माझ्याकडून बंद होईल, दुसऱ्याचं जे काही पाककृती असेल का अजून कुठली कृती असेल का वैचारिक कृती असेल त्याच्यातले दोष काढण्याची माझी वृत्ती जेव्हा संपेल, तेव्हा मी हळूहळू कुठेतरी पूर्णत्वाकडे जाईल. आणि ती गुरुरूप होईल. तर गुरुरूप होण्यासाठी गुरुचे लक्षण माझ्यात आली पाहिजे. आणि जसं परमेश्वर भक्त अभक्तांचा मेळ, त्याला भक्त आणि अभक्त वेगळे राहत नाहीत. भक्त जेवढा प्रिय तेवढा त्याला तो अभक्तही प्रिय असतो. त्याच्यावर टीका करणाराही तितकाच प्रिय असतो, कारण त्याला माहिती की हा टीका करणाराही माझाच अंश आहे. आपल्या इकडं वेडवेंद्र आहे, आपलं पोर असेल तरी आपल्याला प्रेम असतं का नाही, ते आपलं असतं. तसं परमेश्वराला तुम्ही सगळे आपले म्हणजे त्याचे आहात. ही ज्या क्षणी वृत्ती तुमच्यात स्थिर होईल त्या क्षणी कुठेतरी शांत होऊन जाल, समाधानामध्ये अखंड बुडून जाल.
कुठल्याही त्रुटी तुमच्या आयुष्यात राहणार नाही, कारण त्रुटीवर विचार करायला तुम्ही शिल्लकच राहणार नाही. तुमच्या वैचारिक अत्यंत खूप मोठी प्रगती होईल. उत्तम साधक व्हायचं असेल तर हे सगळे गुण अत्यंत आवश्यक आहेत. हे गुण ज्या क्षणी आधारात तुम्ही याल, तुमच्याकडे येतील, तेव्हा हे अन्नाचंही महत्त्व समजून घ्याल, तेव्हा हे माणसांचंही महत्त्व समजून घ्याल, निराळ्या वृत्तींचं महत्त्व समजून घ्याल, निराळ्या गुणदोषांचं महत्त्व समजून घ्याल, आणि हे सगळे गुणदोष तुमच्यात राहणार नाहीत याची ज्या क्षणी काळजी घ्याल, त्या क्षणी तुम्ही उच्च स्थानाला पोचलेले असाल, याविषयी शंका बाळगू नका. नमस्कार.